अबे ये क्या कर दिया? ही पोझिशन. फ्रेंड्स, हॅलो गाईज. हॅलो हॅलो हाय हॅलो, कसे आहेत सगळे? तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वागत स्वागत. तिथे हाय सायुरी पण आहे आज आमच्या सोबत. सी हाय. असं शांत बस. ते कट करायचं. तर आज आम्ही नवीन काहीतरी करणार आहोत. तर सायरीला हे गिफ्ट आलंय. तर हे आहे माय हँड अँड फूट प्रिंट. तर ते आपण फूट करणार आहोत. नाही, ते आम्ही प्रिंट ते करणार आम्ही आहोत. प्रिंट करणार आहोत. तर तुम्ही बघा कसं करतो आम्ही ते. हे तिला गिफ्ट दिलंय. ऍक्च्युली खूप लवकर आधी दिलं होतं. आम्ही थोडा उशिरा ते प्रिंट करायला घेतलंय आता. काय आहे, काय आहे सोनू? खूप एक्सायटेड आहे. सायुरीला करायचंय तिच्यापेक्षा तिची मम्मी एक्सायटेड आहे. तर आहेच. कुठे आहे कटर? सायुरी कशी बघतेय त्याला वाकून. त्याच्यात एक काय काय आलं, एक स्टॅम्पिंग पॅड आलाय. अरे आमचं टोपरं सुटलं. त्याच्यामध्ये आहे एक स्टॅम्पिंग पॅड. दाखव ना ते कसं होतं. फ्रेम हो. तर गाईज हे फ्रेम सारखं आहे आणि तुम्ही टेबलवर पण ठेवू शकता. ते वॉलला पण लावू शकता तुम्ही. तरी बघा अशी फ्रेम आहे. त्याच्यावर स्टॅम्प मारायचा हातापायांचा. हे आपण हे असं आहे, हे असं पण ठेवू शकतो. ते इथे दाखवतो. असं पण ठेवू शकतो आणि भिंतीला लावू पण शकतो. मागे त्याला हे साईडला खूप इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. टर्न होतं, ऍडजस्ट करता येतं. सायुरी अशी खेळते तिथं. काय करायचंय बाबू, काय करायचंय? हात बाबू आहे त्याच्यावर. इथे तुम्ही फोटो लावू शकता. खूप मस्त गिफ्ट आहे न्यूबॉर्न देण्यासाठी. इथे फोटो लावायचा आणि इथे त्यांच्या हाताचे प्रिंट घ्यायची, स्टॅम्प घ्यायचा. आधीच करायचं. साईज बघ, पाय बघ साईजचा. ते खूप छोटं झालंय. साईज आता जरा मोठी झाली. आधीच करायला पाहिजे. ऍक्च्युली आम्ही खूप उशिरा केलंय. हे गिफ्ट खूप आधी आलं होतं. तरी करून बघतो आम्ही. हे काय ऑलरेडी हे एक्झाम्पल दिलंय. एक्झाम्पल हे ह्याच्यासोबत हे दोन ओके, असं खोलता येतं गाईस. म्हणजे एक खराब झालं तर ऍटलीस्ट दुसरं यूज करता येईल असं स्पेअर मध्ये. फाडायचं नाहीये सायुरी. ते ठेवू ना आता बाजूला. हे ह्याच्यावर घ्या. आपण हे करूया, करून बघ. टोस्ट टेबल आणि जरा ऍडजस्टमेंट करतो. लगेच पुसा हात. हा मी तोंडात खाली देऊन. राईट हँड ना, लेफ्ट, राईट हँड. हे एक्स्ट्रा आहे ना. हे याचे दोन असं दाखव ना. याचे 2 पेज मिळतात. दाखवू शकतो. असे 2 पेज मिळतात. एका हातावर हँड आणि एका हातावर फूट.
एका हातावर बोलले एका पेपरवर बोलायचं. ते दोन यूज करायचे आहे. जर खराब झाला तर हा रफ मध्ये आपण यूज करू शकतो. आणि हे असं आहे, हा जो शेप आहे तो आपल्याला यूज करायचा आहे. एकावर इथे पाय आणि इथे हाताची प्रिंट घ्यायची आहे. चलो आता मी सायलीचा हात घेतोय. तिला पण खूप काहीतरी वेगळं असं कळतंय, तर ती बघते आणि सगळं चाललंय तिचं. काहीतरी करतायत माझ्यासोबत मम्मी. थांबा आपण ना हे लागलं. असं नको घेऊया. आय थिंक काढायला लागलं. नाही नाही, हे आहे ना, आपणच तिला इथे ह्याला आणूया. करंगळी नाही आली. आली आली, करंगळी आली आणि हे पण आलंय. बघ झालंय का? झालंय. सायली एक 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 इथे का इथे? इथे पाय आहे का? कुठेही हात गेला आहे. तरी काय फरक हा पडणार कर आहे? कर. बाबू हात ठेव, हात ठेव सुनू. देतच नाही ती. वाव, एकदम परफेक्ट हात ठेवलाय तिने. अरे पण हे असं आलंय, खूप लाईट आहे बट इट्स लाईट ओके. नाही, तिने जोर दिला बाबा. हा, मी तितकं जोर नाही दिला तिच्या हातावरती. नको ठीक आहे चला. साईडला करू शकतो, परत पण करू शकतो. दुसरा पेपर आहे पण एक ट्राय करूया हे वाला. तुझा हात सुटना आधी तोंडात घालेल तो. मी हे पुसण्यासाठी मग ते आणते पण करून घेऊया. मग जरा डार्क होतंय का बघू, थोडं डार्क होतंय का बघूया. थांब 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 थांब. आता म्हणजे माझ्या लेकीला माहित झालंय की ते स्टॅम्प द्यायचंय हाताचा. हा छान आलाय, माझ्या हाताला लागलंय सगळं. हा दुसरा वॉर्म वॉटर मध्ये डीप करून घेतलाय मी हा कॉटन, आणि हे वॉर्म वॉटरने पुसायचंय. हात पुसा, स्वच्छ पुसून घ्यायची, इंक तोंडात गेली नाही पाहिजे. आता तिच्या पायाचं इम्प्रेशन घेऊया. नीट केलंच आहे की. हात हात चिची केली. बघू पायाचं दिलं असं इकडे उभं उचलायला लागेल असं. नको, डायरेक्ट असं ठेवूया आणि असं असं लावूया असं. हे चिपकव डायरेक्ट बाहेर. तो पाय दावा. हो करशील ना? कुठला पाय आहे? सायर किती देते आम्हाला करा. उजवा पाय ना? डावा आहे हा, हा उजवा आहे. बाबू देशील ना? इंक 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 लाव. बाबू रडायचं नाही. बाबू झालं थांब. गुड गर्ल, गुड गर्ल. दे मी लावते. थांब मी लावते थांब. तिचं अगदी लहानपणीचं पण आहे आमच्याकडे इम्प्रेशन घेतलेले. असं असं. तो पुट्टा आण ना, पुट्टा आपण त्याला सपोर्ट घेऊया. हा काढ, हे काढ. जे आलं ते बेबी इतकं ऍक्च्युली झोपला असताना करायला हरकत नव्हती, पण तिची झोप पण डिस्टर्ब करायला मला बरं नव्हतं वाटत झोपलेलं असताना करायला. हा हात आणि हा पाय घेऊन शकतो. अरे यार पण ते बरोबर त्या होल मध्ये पाहिजे. जाऊ दे. थांब थांब थांब, इंक काढून टाकूया. हे वॉर्म वॉटरने पुसते परत. सायरीने पाणी उकळी केलंय कारण
तर आम्ही सायलीला झोपून आलो आता आणि ती झोपली आहे. हे ते इम्प्रेशन रेडी आहे. हे वाला फायनल केलं दुसरं. बोली ना डार्क वाला घ्यायचं. नुसतं बोली डार्क वाला हे डबल आहे ना. हा हा हा. तर हे असे स्वतःच दोन बोलते आणि मला बोलते. हे असे काय बोलतात त्याला फुटप्रिंट्स. हा हे तर हे प्रिंट्स आमचे रेडी आहेत. हा एक आणि हा एक. तर आम्ही दोघांनी डिसाईड केलंय की हा वाला घ्यायचा जो डार्क आहे. त्याच्यामध्ये जरा पायाचं इम्प्रेशन डबल आलंय. डबल आलंय म्हणजे ओव्हरलॅप झालंय. पण ठीक आहे एवढं चालेल असं मला वाटतंय. आणि हे डार्क वाला घेणार आहे. आणि ह्याच्यामध्ये हे पण ओव्हरलॅप झालंय पुन्हा ठेवला तिने काढून. पण मग फिक्स आम्ही हे फायनल केलंय डार्क वाला. आता निखिल हे यामध्ये लावणार आहे. ही प्रिंट यामध्ये जाईल. आणि आता सायुरीचा फोटो प्रिंटेड फोटो नाहीये माझ्याकडे तर आम्ही तो पण नंतर टाकणार नंतर आहे. प्रिंट करू आणि मला मग तो ह्याच्यामध्ये टाकणार आहे. हे कसं खोलायचं दाखव. इथे दाखवत आहे ते क्लिप्स आहेत. इथे ना क्लिप्स दिले आहेत. ते फक्त तुम्हाला असे वरती करायचे. हे थोडी सगळं घेणार कट करणार आहे. मग काय कट नाही करायचंय व्हिडिओ. हे मी खोललंय. यामध्ये खूप धूळ आहे. पण हे फुल असं बंद होतं स्टील त्याच्यामध्ये धूळ आहे. ओ माय गॉड खूप जास्त धूळ आहे. हा ही शीट आहे ट्रान्सपरंट. हे असं आहे. आणि आता हे असंच असेल. आता आपण फक्त याच्यावर असं हे ठेवलं कारण गाईसचा फोटो आपण नंतर लावणार डायरेक्ट ठेवू. हे पण ठेवायचं ना पेपर. बरोबर परफेक्ट. हा पेपर आपण माहिती आपल्याला जरा कापायला लागेल. नाही नंतर फोटो येईलच ना. नाही पण आता बरोबर नाही वाटत ना ते टाकतो. नको कापू नको कापू. त्याच्यावर फोटो येईल तर तो खाली निघून जाईल असं आहे त्या फोटो शेपला काय आय थिंक इथे नाव लिहायचं. हा इथे नाव लिहायचंय. थोडीशी दाखव ना ते. थोडस इथे ठेवलंय त्यांनी. इथे नाव लिहायचं साईडचं. इथे नाही इथे ना हे बघ ना. बोर्ड वरती ओ आय एम सॉरी. निखिलला लावायचं होतं पण हे मला पण लावायचं. हे सेट करायला थोडं डिफिकल्ट आहे बट आता काय एवढं सेट करत बसले. जेव्हा फोटो येईल ना तेव्हा प्रॉपर सेट करूया आपण. ह्याच्यावर ठेवते फुटिंग प्रिंट आणि ही फ्रेम पुन्हा लावून घेतो. झालं का बघ. इझी आहे. परत त्यामध्ये यांना ठेवून द्यायचं. आय थिंक ना आपण ठेवायला पाहिजे होता आतमध्ये टाकून. वेस्ट कशाला करूया. तर हा पण ठेवून देते मी नेक्स्ट टाइम कधी फोटोच्या नंतर बघेन. झालं. झूम कर.